तर चला आज आपण अगदी चटपटीत अशी रेसिपी बनवलेली आहे, ती म्हणजे शेवपुरी। शेवपुरी म्हटलं की सर्वांनाच खूप खूप आवडते आणि कधी आपण फिरायला बाहेर वगैरे गेलो की शेवपुरी तरी आवर्जून खातो। तर आता आपण शेवपुरीसाठी लागणाऱ्या 2 प्रकारच्या चटण्या सुद्धा बनवणार आहोत आणि त्या सुद्धा मी दाखवलेल्या आहेत। तर चला मग सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी तुम्हाला चिंचेची चटणी करून दाखवणार आहे, म्हणजेच इमलीची खट्टी मिठी चटणी म्हणतात ना ती। तर आता त्यासाठी मी इकडे थोडी चिंच घेतले आणि त्यानंतर मग यामध्ये गूळ सुद्धा घातले आणि ते चांगलं वितळून घेतले, म्हणजेच गरम करून घेतले आणि मग त्यानंतर एका बाउलमध्ये गाळून घेतले। त्यानंतर यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल मिरची पूड किंवा चिमूटभर सुद्धा घालू शकता। तर तयार झाली आपली इमलीची खट्टी मिठी चटणी। तर चला आता दुसऱ्या प्रकारची चटणी बनवूया, हिरवी चटणी। तर ती बनवण्यासाठी मी इथे पहिल्यांदा भरपूर सारी कोथिंबीर घेतली, त्यामध्ये पुदिना घातले आणि हिरवी मिरची घातली आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे सुद्धा घातले, थोडे लसूण घातले आणि 1 चमचा जिरं घातलं आणि मग त्यानंतर चिमूटभरचं हिंग सुद्धा घातलं आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि लिंबू जो आहे तो अर्धा लिंबू पिळायचा। तर आता हे सर्व आपण वाटण जे आहे बारीक करून घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही बघत आहात थोडं पाणी घातले, त्यामध्ये इकडे तुम्ही बघतच आहात मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे। तर चला आता मी इकडे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते आता चांगले बारीक करायचे। जर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही बारीक करू शकता। आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकं लाल मिरची पूड घातले आणि त्यानंतर अर्धा चमचा इतका चाट मसाला घातले। चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर थोडा कांदा बारीक चिरून घालायचा आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची, परत थोडा लिंबू पिळायचा आणि त्यानंतर मग हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं। तर ह्याच वाटणामुळे ना शेवपुरी जी आहे ती अगदी चविष्टच बनते। तर चला आता काय करूयात, आपण पुरी तळून घेऊयात। तर त्यासाठी मी इकडे एका पातेल्यामध्ये तेल घातले आणि त्यानंतर पुरी तळायला घेतले। तर पुरी जी आहे तुम्ही घरच्या घरी सुद्धा बनवू शकता, मैद्याच्या पिठाच्या किंवा गव्हाच्या पिठाच्या पुरी तुम्ही बनवू शकता। थोडा त्यामध्ये सोडा घालायचा, चवीपुरतं मीठ घालायचं, मळून घ्यायचं आणि त्यानंतर मग पुरी गोल गोल लाटायच्या आणि मग तळून घ्यायच्या। तर मी इकडे रेडीमेड पुऱ्या आणलेल्या आहेत आणि ह्या रेडीमेड पुऱ्या ना पाव किलोला भरपूर साऱ्या येतात आणि पाव किलो 30 रुपये या किमतीमध्ये भेटतात आणि भरपूर साऱ्या भेटतात। तर मला झटपट जर पाणीपुरी वगैरे शेवपुरी वगैरे करायचं असेल तर मी अशा प्रकारच्या पुऱ्या आणून ठेवते। तर चला मग अशा प्रकारे आता आपल्या पुऱ्या तरी तळून झाल्या। आता आपण यूज अँड थ्रो प्लेट्समध्ये पुऱ्या ज्या आहेत त्या ठेवून घेऊयात। वरून ज्या आहेत त्या पुऱ्या थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण तयार करून घेतलेलं होतं ना ते सुद्धा या पुरीमध्ये घालायचं। तर आता अशा प्रकारे जर तुम्ही शेवपुरी घरच्या घरी बनवलात ना की खूप चविष्ट लागते। आणि कसं आहे माहिती आहे का, जर तुम्हाला पुऱ्या करता येत नसतील तर रेडीमेड पुऱ्यासुद्धा तुम्ही आणू शकता। तर तळलेल्यासुद्धा भेटतात किंवा ज्या मी आता तुम्हाला दाखवले तशासुद्धा भेटतात। तर आता आमच्या इकडे तरी ज्या खास करून तळलेल्याच पुऱ्या म्हणजे असं करतात आणि त्यानंतर मग चटण्या वगैरे घरी केल्या जातात किंवा विकतसुद्धा चटण्यासुद्धा भेटतात। तर आता मी इकडे काय केले की सारण भरल्यानंतर हिरवी चटणी घातले आणि त्यानंतर मग इमलीची चटणी घातले। हिरवी चटणी एकदम तिखट होते आणि इमलीची चटणी जी आहे ती आंबट गोड अशी होते। तर याचं कॉम्बिनेशनला अगदी मस्त वाटतं आणि खायला तरी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि खायला तरी चविष्ट म्हणजे चविष्टच लागते। तर आता यावरती मी भरपूर अशी शेव घातले, कारण आपण शेवपुरी बनवलेली आहे म्हणजे शेव तर हवाच, त्यासाठी भरपूर असा शेव घालायचा आणि हवं असल्यास पुरी जी आहे तुम्ही म्हणजे असं कुस्करू सुद्धा शकता, म्हणजेच स्मॅश करू शकता थोडं थोडं। पण मी इकडे असकीच पुरी ठेवलेली आहे। त्यानंतर अशी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मग काय त्यावरती परत इमलीची चटणी घालायची आणि मग मस्त अशी शेवपुरी जी आहे ती घरच्या घरी एन्जॉय करायची। तर तुम्हाला रेसिपी आवडली का सांगा मला कमेंट करून, आणि रेसिपी जास्तच आवडली तर तिघांना नक्की शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आता चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।